माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीनं समन्स पाठवलाय। रैनाला आज दिल्लीमध्ये कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। बेटिंग ॲप प्रकरणी रैनाची आता ईडी चौकशी होणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, जी माहिती मिळते त्यानुसार ईडीने एका बेटिंग ॲप संदर्भामध्ये माजी फलंदाज सुरेश रैना याला चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि आज ते दिल्लीतील ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहतात का हे पाहणं महत्वाचं आहे। एका बेटिंग ॲपने त्यांना 7 डिसेंबरला आपल्या गेमिंग अँबॅसिडर बनवलं होतं आणि या गेमिंग कंपनीची सध्या ईडीच्या रडारवरती आहे आणि स्पोर्ट बेटिंग ॲप असल्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना चौकशीसाठी बोलवलं आहे। कारण हे जे ॲप आहे याच्यामुळं मोठ्या प्रमाणात लोक या रैनामुळं लोकांशी जोडले जातात आणि लोकांची मोठी फसवणूक होते असं एकंदरीत पाहायला मिळालेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीने ऑनलाईन सट्टेबाजीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यामध्ये लोकांची फसवणूक होते असं सध्या समोर येत आहे आणि अनेक लोक जे आहेत अशा पद्धतीने याच्यामध्ये गळी उतरतात मोठमोठ्या सेलिब्रिटीमुळे। त्या सगळ्या प्रकरणामध्ये लोकांची फसवणूक होते त्या दृष्टिकोनातून। बरोबर, नक्की शिवाजी, खरं तर आजच्या चौकशी दरम्यान काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।